मित्रांनो, मी अक्षय आणि आज आपण आलोय टाटाच्या शोरूम मध्ये आणि आज आपण भारतातील सर्वाधिक लोकप्रिय कार ती म्हणजे आपली टाटा पंच. या टाटा पंच 2026 मध्ये नवीन फीचर्स काय काय आलेले आहेत ते आपण सगळं बघणार आहे. तर चला आपण सगळे फीचर्स बघूया. इथे बघू शकता बेस्ट वेरियंट पासून ते टॉप वेरियंट पर्यंत सगळे प्राइस आहेत. 1.2 लिटरचं टर्बो इंजिन मिळतं, याच्यामध्ये 120 HP ची पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करतं इथे. आणि याचं इंजिन एकदम स्मूथ आहे. DI ला आपला नवीन आलेला आहे. त्याच्यानंतर आपला फॉग लॅम्प आहे. हा फॉग लॅम्प इतका इम्पॉर्टंट आहे की आता रात्रीच्या वेळेस उजेडाला पण आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मेन बाकीचा विषय सोडला तर हा फेस लिफ्ट जो आहे पूर्णपणे हा पूर्णपणे हा लुक चेंज झालेला आहे. हा लुक एकदम पूर्णपणे टाटाने नवीन केलेला आहे. आणि मेन ह्याच्यामध्ये ऍडिशनल म्हणजे काय झालेलं आहे की कॅमेरा दिला 360चा. हा कॅमेरा पण तुम्ही बघू शकताय. तुम्हाला 360ला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. ह्या मध्ये जर पाहिला तर ह्याच्याखाली तुम्हाला 360चा कॅमेरा मिळून जातो. त्यातच तुम्हाला कनेक्टिंग इंडिकेटर पण ह्या मध्ये मिळतात. इथं जर बघितलं तर 16 इंची कटिंग अलाय व्हील मिळतात. या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स 193 mm आहे. आधीपेक्षा 5 mm हा ग्राउंड क्लिअरन्स वाढवण्यात आलेला आहे. आणि इथं जर आपण फ्रंट साईडला डोअर हँडल जर बघितलं तर ह्या डोअर हँडलमध्ये तुम्हाला एक सेन्सर पण मिळून जातो. आणि हा डोअर जर आपण ओपन केला तर हा डोअर पूर्णपणे 90 डिग्रीमध्ये पूर्ण असा ओपन होतो. आणि मागच्या डोअरला जे आधी जसा त्याचा डोअर ओपन करायचा हा जे होता हा तसाच राहिलेला आहे. ह्यात काही चेंज केलेलं नाही आहे. आणि आता मेन म्हणजे इकडं बॅक साईडला जर आपण आलो तर बॅक साईडला कसं आहे कनेक्टिंग जी ही LED आहे कनेक्टिंग ही पूर्णपणे कनेक्टिंग केलेलं आहे. त्यामुळे इथं परत आपल्याला पार्किंग सेन्सर 2 दिलेले आहे. त्याच्यामध्ये परत इथं 360 कॅमेरा आहे इथं दिलेला आहे. ह्याच्यामुळे तुम्हाला ह्याचा पण उपयोग चांगला होऊ शकते. परत इथं खाली तुम्हाला पार्किंग लाईट दिलेले आहे. पार्किंग लाईट मुळे पण कसं आहे नवीन माणसाला असून दे किंवा जुन्या असून दे त्याचा फायदा भरपूर होणार आहे. आणि आता आपण मेन म्हणजे बघूया याचा बूट स्पेस किती आपण चेक करूया. हा याचा बूट स्पेस आहे ना हा 360 लिटरचा बूट स्पेस आहे. तर आतमध्ये धरला तर इथं आतमध्ये एक स्टेपनी दिलेले आहे. इथं आतमध्ये त्याचे पाना वगैरे किंवा जॅक व्हील हे सगळं इथं दिलेलं आहे. त्यामुळं इथं धरायला पण इथं हे एक हँडल दिलेला आहे. त्यामुळे हे पण एक नवीन चांगलं अपडेट केलेलं आहे. इथं एक लाईट पण दिलेलं आहे तुम्हाला इथं की रात्रीच्या वेळेस काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे आता पुढच्या साईडला आपण बघूया ह्याच्यामध्ये काय नवीन बदल झालेले आहेत. आता या डोअरमध्ये बघितला तर हे डोअर हँडल जे आहेत त्याचा लुक पण आता एकदम चांगला केलेला आहे. आणि हे जे बटन आहेत हे आधी लॉकचे असे बटन आधीच्या मॉडेलमध्ये मिळत नव्हते आपल्याला. हे पण अपडेट झालेलं आहे. परत इथं तुम्ही फिनिशिंग जर पाहिला तर फिनिशिंग एकदम चांगलं दिलेलं आहे. परत हा ORMचं जर तुम्ही सेटिंग करायचं झालं तर इथून तर ORMचं तुम्ही सेटिंग करू शकता. तुम्हाला स्पीकर मिळतात त्याच्यामध्ये. आता इथं जर आपण चावी पाहिली तर या चावीमध्ये तुम्हाला काय नवीन चेंजेस झाले नाहीत. लॉक बटन प्लस तुम्हाला काय तर लाईटचे पार्किंग लाईट इतकं मिळतं आहे. स्टेअरिंग व्हील बघितला तर स्टेअरिंग लिंक पूर्णपणे आता ह्याच्यामध्ये नवीन आलेला आहे. तर सेंटरला पाहिला तर आपण टाटाचा लोगो आपल्याला ह्यामध्ये मिळून जातो. क्रूज कंट्रोल बटन्स आहेत ते सगळे तुम्हाला मिळून जातात. इथं स्टार्ट इंजिन करण्यासाठी तुम्हाला इथे एक बटन मिळून पण जातं. आणि मेन इथं आता तुम्ही जर स्क्रीनमध्ये जर पाहिला तर इथं स्पीडोमीटरचे सगळे इंडिकेटर्स किंवा आणि दुसरे कुठले पण ह्याचे काय इंडिकेटर्स ते मिळून जातात. आता इथं जर तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला फोन चार्ज करण्यासाठी वायरलेस चार्जिंग पण मिळतं. 65 वॉटचा इथे ह्याच्यामध्ये एक चार्जर पण सी टाईपमध्ये मिळून जातो. आणि मेन म्हणजे आता ह्या सीटला जर आपण बघितलं तर थाय सपोर्टचा जो पोर्शन दिलेला आहे हा पोर्शन एक्स्ट्रा आहे. तो पण आता म्हणजे तो नवीन अपडेट केले ते एकदम उत्तम केलेलं आहे. ह्याच्यामध्ये ह्याचं फॅब्रिक पण तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ आहे. हेड्रेस पण बघा इथं हेड्रेस पण आपण इथं ॲडजस्ट करू शकतो. आणि इथं जर याचं फिनिशिंग बघितलं तर एकदम चांगलं आहे. हा ग्लब बॉक्सचा जर तुम्ही स्पेस बघितला स्पेस पण आधीपेक्षा चांगला मिळतो इथं. त्यामुळे काही अडचण नाही. अपडेट पण चांगलं झालेलं आहे इथं आता नवीन मॉडेलमध्ये. आता मेन फॅमिलीमध्ये लहान मन लागतं ते म्हणजे ह्या गाडीमध्ये सनरूफ. आणि सनरूफ पण आपल्याला व्हॉइस कमांडमध्ये पण ऑपरेट करू शकताय. याची स्पेस बघितला तर स्पेस इतका काय याच्यामध्ये जास्त नाही आहे पण आहे. पण जितकं म्हणजे लोकांना आवडू शकतं तितकं बेटर आहे याच्यामध्ये. या गाडीमध्ये तुम्हाला 6 एअरबॅग मिळतात. आणि टाटाने एका ट्रकला धडक देऊन हे जी क्रॅश टेस्ट चेक केली आहे. NCAP कडून 5 स्टार रेटिंग मिळालेलं आहे ह्या गाडीला. टच स्क्रीन दिलेला आहे. हा टच स्क्रीन तुम्हाला 10.25चा टच स्क्रीन आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर जायचं झालं तर तुम्हाला 360 कॅमेरा पण ची सिस्टीम दिलेली आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय 360 कॅमेरा आहेत. आपण 360 कुठल्या पण अँगलनं आपण सगळा कॅमेरा बघू शकतोय. काय प्रॉब्लेम नाही आहे. हा एक मेन फीचर चांगला आहे. आणि ह्याचं जर टचस्क्रीनमध्ये तुम्हाला भरपूर असे ॲप नंतर ॲपल कारप्ले आहे अँड्रॉइड कारप्ले आहे. हे दोन्ही पण कारप्ले सगळे ह्याच्यामध्ये दिलेले आहेत तुम्हाला. आणि मेन महत्त्वाचं आता इथं तुम्हाला 2 कप होल्डर दिलेले आहेत. 2 कप होल्डर आहेत. नंतर इथं आर्मरेस्ट दिलेला आहे. आर्मरेस्ट छोटासा आहे पण आहे कम्फर्टेबल आहे. काही प्रॉब्लेम नाही आहे ह्या आर्मरेस्टमध्ये.
असं पण हा पुढं मागं आमरेस होतो. चला तर ठीक आहे, आपण आता रेअर साईडला जाऊन बघूया की मागच्या साईडला कम्फर्टेबल काय कसं नवीन काय केलेलं आहे. आता मेन म्हणजे ह्याच्यामध्ये थाय सपोर्ट बॅक साईडला पण दिलेला आहे. हा थाय सपोर्ट मध्ये कम्फर्टेबल आपण आरामात बसू शकतोय. आणि मेन मुद्द्याचं बघा, आता माझी हाईट आहे 5 फूट 7 इंच आणि ह्याच्यामध्ये बघा वरती हाईटला पण टच होत नाही आहे, त्यामुळे हे सगळ्यात बेस्ट आहे. त्यामुळे बसायला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर 3 माणसं आरामात बसू शकतात. हा आमरेस्ट आहे, हा आमरेस्ट पण इथं चांगला बेटर दिलाय. 2 लोक बसले तर काही प्रॉब्लेम नाही. पण ह्याच्यामध्ये आता मेन कप होल्डर त्यांनी 2 द्यायला पाहिजे होते, 2 कप होल्डर दिलेले नाही आहेत. तर तुम्हाला इथं मेन सेंटरला हा AC पोर्ट इथं दिलेला आहे. परत इथं 15 वोल्टचा चार्जर दिलेला आहे आणि इथं बसण्यासाठी एकदम भरपूर कम्फर्टेबल आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि इथं बॅक साईडला जे हेडरेस्ट आहेत तिथं 2 हेडरेस्ट तुम्हाला दिलेले आहेत. असेच कार संदर्भातील नवीन गाड्यांचे मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. ते तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला ही गाडी परचेस करायची असेल तर तुम्ही शिरोली MIDCच्या टाटा शोरूममध्ये द स्काय वन या शोरूमला भेट देऊ शकता.